नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी प्रसाद देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो बघा, आरोग्य विभागाच्या अंतर्गत जी परीक्षा चालू आहे त्यामध्ये पेपरचा ट्रेंड कसा आहे, काल कशा प्रकारचे प्रश्न आले होते, हा व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तुर्तास तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांच्या सोबत लिंक शेअर करा. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन प्रेस करायचं. मित्रांनो बघा, आरोग्य विभागाच्या अंतर्गत जी परीक्षा चालू आहे त्याचा पॅटर्नचा पेपर कसा होता ते बघणार आहोत आपण. चला तर मग सुरुवात करूया. बघा मित्रांनो, मराठी सेक्शन बघूया. बघा मित्रांनो, मराठीमध्ये होतं विरुद्धार्थी प्रश्न होते. बघा मित्रांनो, विरुद्धार्थी प्रश्नावर 2 प्रश्न होते, समानार्थी शब्द होते 2, म्हणीचा अर्थ आणि वाक्यामध्ये उपयोग. तसेच मित्रांनो, प्रयोग ओळखा यावर 2 प्रश्न होते, समास ओळखा, अचूक शब्द ओळखा, कथा संग्रह व आत्मचरित्र व लेखक. म्हणजे मित्रांनो, तराट्याला जो पेपर प्रश्न होते बघा, पुस्तक दिलेले असायचे आणि त्यांचे लेखक आपल्याला सांगायचे असायचे. तर त्या प्रकारचा प्रश्न बघा, इयत्ता 11वी की 12वी मराठीच्या पुस्तकामध्ये हे सर्व जे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आहेत त्यांचे पुस्तक आणि नाव दिलेले आहेत. तुम्ही सर्वांनी ते पाठ करून जायचे मित्रांनो. नक्कीच पेपर मध्ये तुम्हाला 4 मार्कांचा फायदा होईल. बघा, 2 ते 3 क्वेश्चन असणार आहेत. आणि बघा, आपण तलाठ्याच्या वेळेस बघितलं होतं की पेपर पॅटर्न हा जर पहिल्या शिपला जो आलाय तोच शेवटपर्यंत फॉलो होत राहतो. त्यामुळे पेपर पॅटर्न कुठेही चेंज होणार नाही. तुम्ही जे लेखक आणि पुस्तक आहेत ते पाठ करूनच जायचे आहेत. मित्रांनो बघा, नकारार्थी आणि होकारार्थी रूपांतर यावर एक प्रश्न होता. बघा, ज्याला आपण वाक्य रूपांतरण म्हणतो ते शब्द समूहाबद्दल एक शब्द. म्हणजे मित्रांनो, फॉर एक्झाम्पल जर सांगायचं म्हणलं तर क्षितिज म्हणजे काय, क्षितिज वगैरे, किंवा मागून जन्मलेला किंवा एकाच आईच्या पोटी जन्मलेले, या प्रकारच्या शब्द समूहाबद्दल एक शब्द. त्याबद्दल पुढचा मित्रांनो टॉपिक होता वाक्यप्रचार चा वाक्यामध्ये उपयोग करायचा होता. बघा मित्रांनो, वाक्यप्रचार दिलेला असेल आणि वाक्यामध्ये त्याचा उपयोग करायचा, यावर देखील 3 प्रश्न होते. मित्रांनो, शब्द संग्रहावर 3 प्रश्न होते, अलंकार आणि उपमा 2 प्रश्न, क्रियापद आणि विरामचिन्ह. म्हणजे मित्रांनो, जर ओव्हरऑल बघितलं तर मराठीचा अभ्यास तुमचा परिपूर्ण असणे गरजेचे आहे, कारण सर्व टॉपिक वर त्यांचा फोकस आहे. बघा, फक्त संधी वगैरे जे सोपे ते घेतलेलं नाही, बऱ्यापैकी काठीण्य पातळी मराठीची होती. बघा मित्रांनो, कारण प्रयोग ओळखा, समास ओळखा, अलंकार हे डीप मधला कंटेंट आहे मराठीचा. सर्वांनी याचं लक्षात घ्यायचंय आणि त्या दृष्टीने त्यांचा पुढच्या शिपला पेपर आहे, त्यांनी अभ्यास करून जायचा आहे. पुढचं बघूया मित्रांनो. पुढे होती बघा इंग्लिश मध्ये. मित्रांनो बघा, इंग्लिश मध्ये आलं होतं एरर बेस्ड क्वेश्चन होते. बघा, एरर ओळखायच्या होत्या, त्यावर 6 क्वेश्चन्स होते. क्वेश्चन्स टॅग 2, इनकरेक्ट स्पेलिंग फाइंडिंग, म्हणजे जे करेक्ट स्पेलिंग आहेत ते, सिनोनिम्स अँड अँटोनिम, ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस, फिल इन द ब्लँक्स, प्रोवर्ब, इडियम्स अँड फ्रेजेस. आणि मित्रांनो, काल मला एका जणाने सांगितलं होतं की आर्टिकल्स वर देखील प्रश्न होते. बघा, आर्टिकल्स देखील करून जायचे मित्रांनो. म्हणजे जर तुम्ही ग्रामरच्या दृष्टीने बघितलं तर तुम्हाला करायचं आहे क्वेश्चन टॅग, त्यानंतर करायचं आहे ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस, त्यानंतर आर्टिकल्स आणि फिल इन द ब्लँक्स. हे टॉपिक तुम्ही व्यवस्थित करून जा मित्रांनो. पुन्हा एकदा सांगतो, तलाठ्याला जो पेपर पहिल्या दिवशी आला होता तोच पॅटर्न सेम फॉलो झाला होता. म्हणजे बघा मित्रांनो, पहिल्या दिवशी विचारले होते पुस्तक आणि लेखक, माहितीचा अधिकार कायदा, तर शेवटच्या शिफ्ट पर्यंत, शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत तेच प्रश्न म्हणजे तेच कंटेंट होता. त्यामुळे सर्वांनी तेच करून जायचं आहे. बघा पुढे, बघा मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये होते बघा, गणितावर होते 5 प्रश्न, काळ, काम, वेग. नंतर मित्रांनो बघा, अंतर आणि वेगावर एक प्रश्न होता. पदावली होती बघा, पदावली मित्रांनो. त्यानंतर नफा तोटा, पदावली म्हणजे बॉडमॉस रूल. बघा, सरासरी. तर मित्रांनो, हे जे टॉपिक आलेले आहेत आपण आपल्या चॅनलवर जो सकाळी आपलं 10ला सेशन असतं ते डिटेल मध्ये घेत असतो. बघा, हे सर्व टॉपिक जे गणिताचे ते आपण घेतलेले. नसेल तर तुम्ही ते व्हिडिओ बघा आता, आणि आपल्या ज्यांचा नेक्स्ट शिपला पेपर आहे त्यांना फायदा व्हावा, त्यांनी नक्कीच चांगला अभ्यास करा. हे टॉपिक करून जर व्यवस्थित फायदा होईल. बघा मित्रांनो, बुद्धिमत्तेमध्ये होते तुम्हाला सहसंबंध, त्यानंतर निरीक्षण आणि आकलन, विधानी व अनुमान म्हणजे तर्क व अनुमान, ज्याला आपण
व्हेन डायग्रामने सॉल्व्ह करतो, काही फळे सफरचंद आहेत वगैरे ते प्रश्न होते. त्यानंतर नाती संबंधावर 2 प्रश्न होते मित्रांनो. घड्याळ, बघा घड्याळ हा नवीन टॉपिक इन्क्लूड केला त्यांनी. म्हणजे मित्रांनो घड्याळ आहे बुद्धिमत्तेपण मध्ये, पण टीसीएस शक्यतो घड्याळावर प्रश्न विचारले नव्हते तलाठ्याला, तर इथं त्यांनी विचारले मित्रांनो. कालमापन, कॅलेंडर म्हणतो त्याला, हा देखील त्यांनी नवीन प्रकार घेतलेला आहे मित्रांनो. 2 प्रश्न विज्ञानाचे होते, ज्याने आपल्याला हे क्वेश्चन्स पाठवले त्या विद्यार्थ्याला 2 प्रश्न विज्ञानाचे देखील आले होते. पुन्हा एकदा सांगतो, गणितावर आले होते 5 प्रश्न मित्रांनो. काळ, काम, वेग त्यावर 1 प्रश्न, अंतर आणि वेगावर 1 प्रश्न, पदावली 1, सरासरी 1 आणि नफा तोटा 1. मित्रांनो गणितामध्ये बघा सहसंबंध होते, त्यानंतर अनिरीक्षण व अनुमान, विधाने व अनुमाने, नातेसंबंध ज्याला आपण ब्लड रिलेशन म्हणतो, घड्याळावरील प्रश्न आणि कालमापन. मित्रांनो हे जे प्रश्न दिसतात तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेचे, हे सर्व टॉपिक आपण रोज सकाळी घेत असतो. त्यामुळं तुम्ही डबल ओ अकॅडमीचं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करा. बघा मित्रांनो रोज सकाळी आपण ह्या चॅनलवर लाईव्ह असतो सकाळी 10 वाजता आणि तिथं ह्या प्रश्नांची आपण परिपूर्ण तयारी करून घेत असतो. तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. पुढचा टॉपिक बघूया मित्रांनो. बघा पुढे होतं सामान्य ज्ञान, ज्याला आपण जीके म्हणतो. जीके मध्ये बघा प्राचीन मध्ययुगीन इतिहासावर प्रश्न होता. बघा मुघल घराण्याचा संस्थापक कोण होता मित्रांनो. मुघल घराणं, बघा आता पुढच्या वेळेस जे मध्ययुगीन इतिहास आहे त्यावर क्वेश्चन रिपीट व्हायची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी अगदी बेसिक जरी केलं मध्ययुगीन इतिहास तरी चालेल, पण तुम्हाला मध्ययुगीन इतिहास येणं गरजेचं आहे. पुढे बघा मित्रांनो, सलसरिया नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे. म्हणजे मित्रांनो तुम्हाला विविध राज्य आणि त्यांचे जे नृत्य प्रकार आहेत ते देखील माहित असणं गरजेचं आहे. बघा तात्यांचा ठोकळामध्ये हे सर्व नृत्य प्रकार अगदी व्यवस्थित दिलेले आहेत, तिथून तुम्ही वाचून जायचे. आणि ज्यांनी करंट अफेअर्स केले आहेत त्यांना उत्तम आहे. ज्यांचा उद्या पेपर आहे त्यांनी धावती रिव्हिजन का होईना मारा. बघा 5 ते 6 क्वेश्चन हे चालू घडामोडीवर आले होते. बघा मित्रांनो महात्मा फुले यांचा जन्म केव्हा झाला, म्हणजे मित्रांनो त्यांना तिथं कोणत्या वर्षी झाला हे अपेक्षित असणार आहे. पूर्ण डेट नसली तरी चालेल, पण तुम्हाला जे थोर महापुरुष आहेत त्यांचे जन्माचे वर्ष आणि जन्मगाव हे माहित असणं गरजेचं आहे. मित्रांनो बघा पहिले भारतातील कार्बन मुक्त गाव कोणते हा एक प्रश्न होता. त्यानंतर भारताची पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली. मित्रांनो हा जर प्रश्न आता आलाय तर जनगणना टॉपिक तुम्ही व्यवस्थित करून जायचं आहे. पुढच्या वेळेस जनगणनेवर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. आणि असाही प्रश्न येऊ शकतो की भारताची पहिली जनगणना झाली तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते, किंवा मित्रांनो आताची जी जनगणना झाली 2011 ला तेव्हा भारताची जनगणना कितवी होती. पुढे बघा मित्रांनो माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी लागू झाला. म्हणजे मित्रांनो तुम्हाला माहितीचा अधिकार कायदा डिटेल करून जायचा आहे, त्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो बघा प्रथम ऑलिम्पिक मेडल हॉकी या खेळात कोणत्या वर्षी. बघा प्रथम ऑलिम्पिक मेडल कोणी जिंकलं हे सर्वांना माहित असतं, पण कोणत्या वर्षी आणि कोणत्या ठिकाणी जिंकलंय हे देखील माहित असणं गरजेचं आहे. मित्रांनो तुम्ही चौकस बुद्धीने जर अभ्यास केला तरच स्पर्धा परीक्षामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. बघा प्रथम ऑलिम्पिक मेडल कोणी जिंकलं हॉकीमध्ये हे सर्वांना माहित असतं, पण कोणत्या ठिकाणी झालंय आणि कोणत्या वर्षी झालंय हे माहित नसतं. तर तुम्ही आता बघा ह्यावेळेस हा प्रश्न आलाय तर पुढच्या वेळेस ते प्रश्न येऊ शकतात, तुम्ही तो अभ्यास करून जायचा आहे. बघा मित्रांनो राज्य घटनेमध्ये एकूण किती कलमे आहेत हा बेसिक प्रश्न झाला. पुढे निलगिरी पर्वतरांगा कोणत्या दिशेला आहेत. बघा निलगिरी पर्वतरांगा मित्रांनो असंही विचारू शकतात सह्याद्री पर्वत महाराष्ट्राच्या कोणत्या बाजूला आहे, किंवा मिजो टेकड्या लुसाई टेकड्या वगैरे. तर सर्वांनी भारताचा भूगोल जो बेसिक आहे प्राकृतिक तो करून जायचा आहे. पुढे बघा मित्रांनो भारतातील उत्तर आणि दक्षिण लांबी किती आहे. बघा त्यांना जर ग्रुप डी चा पेपर आहे तर त्यांना तुमच्याकडून खूप काही डीप नॉलेज अपेक्षित नसतं. वरच जरी बेसिक केलं तुम्ही तरी चालून जाईल. आता इथं उत्तर दक्षिण आलंय, पुढच्या वेळेस विचारतील भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे. मित्रांनो बघा मराठीमध्ये होतं व्यक्ती आणि वल्ली या कथानकाचे लेखक कोण आहे. बघा मित्रांनो तलाठ्याला हे प्रकारचे प्रश्न आले होते, पुस्तक दिले होते आणि त्यांचे लेखक विचारले होते.
तर मित्रांनो मी आधी सांगितल्याप्रमाणे आपण 11वी आणि 12वीचे जे मराठीचे पुस्तक आहे त्यामध्ये साहित्य पुरस्कार विजेते आणि त्यांचं पुस्तकं दिलेले आहेत, तर ते सर्वांनी चांगले करून द्यायचे. बघा मित्रांनो पुढे, प्लासी हे इतिहासातील गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा मित्रांनो, प्लासीची लढाई कोणत्या साली झाली हे माहित असतं सर्वांना, कुणामध्ये झाली. आता प्लासी हे राज्य प्लासी हे गाव कोणत्या राज्यामध्ये, तुम्ही आन्सर कमेंट मध्ये देऊन जायचे. पुढे बघा मित्रांनो, 5 जुलै 1970 रोजी कोणता दिवस होता? म्हणजे मित्रांनो हा होता बुद्धिमत्तेचा प्रश्न. 5 जुलै 1970 रोजी कोणता दिवस होता? मित्रांनो याच एक ट्रिक सांगितलेली आपण जेव्हा आपण कॅलेंडर हा चॅप्टर घेतला होता तेव्हा 5 जुलै 1970 म्हणजे कोणत्याही तारखेचा वार काढण्याची ट्रिक सांगितली होती. नसेल तर व्हिडिओ प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघा, नक्कीच फायदा होईल. बघा पुढे मित्रांनो, आरोग्य विभागाचे बघतोय. बघा मित्रांनो, अलंकारावर प्रश्न होते, त्यानंतर प्रयोग, समास, शब्द समूहाबद्दल एक शब्द, म्हणी, वाक्प्रचार आणि सर्वसामान्य शब्दसंग्रह. तर सर्वांना पुन्हा एकदा सांगणं आहे, सर्वांनी हे टॉपिक व्यवस्थित करून जायचे आहेत. चला पुढे बघूया. बघा मित्रांनो, वर्णमाला, संख्या मालिका, अक्षर संख्या मालिका, म्हणजे आता जे आपण डिटेल अनालिसिस बघितलंय, फक्त इथं तेच दिलंय. किती प्रश्न होते बघा, वर्णमालिका, संख्यामाला आणि अक्षरमाला यावर होते 4 ते 5 प्रश्न. मित्रांनो 4 ते 5 प्रश्न आहे. आज आपण आपल्या सकाळी युट्यूब चॅनलवर जे सेशन घेतले त्यामध्ये अक्षर मालिकेवर जास्त फोकस केलेला आहे. सर्वांनी ते व्हिडिओ बघायचा आहे. बघा संख्या मालिकेतील चुकीचे पद हा देखील आपण टॉपिक सकाळी घेतलेला होता. बघा पुढे, संख्यामधील सहसंबंध, शब्दांचा सहसंबंध आणि अक्षर सहसंबंध यावर 2-3 प्रश्न होते. सकाळी आज जे सेशन झाले म्हणजे 1 डिसेंबरला आज आपण जे सेशन घेतले सकाळी 10 वाजता, त्यामध्ये हे सर्व टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. मित्रांनो सर्वांनी हा व्हिडिओ बघायचा आहे आणि तुम्हाला जिथून क्वेश्चन मिळतील त्याची प्रॅक्टिस करून जायची आहे. बघा मित्रांनो, मग पुढे होतं शब्दांचे वर्गीकरण करणे, अक्षरांचे वर्गीकरण, संख्यांचे वर्गीकरण यावर देखील 2 ते 3 प्रश्न होते. त्यानंतर प्रत्यक्ष सांकेतिक लिपी, अक्षर सांकेतिक लिपी आणि तुलनात्मक सांकेतिक लिपी, अंक सांकेतिक यावर देखील प्रश्न होते. मित्रांनो बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे बघा, चालू घडामोडी जर तुम्ही व्यवस्थित केलेल्या असतील तर तुम्हाला तिथं 5 ते 6 प्रश्न आलेले आहेत. 5 ते 6 प्रश्न हे तुमच्या हातचे मार्क आहेत. मित्रांनो बघा, तुमचा फक्त जर चालू घडामोडी तुम्ही प्रामाणिकपणे केलेल्या असतील 1 वर्षापासूनच्या, तर हे 5 ते 6 मार्क तुमचे कुणीही हिरावू शकत नाही. बघा मित्रांनो पुढे, भारतीय इतिहास, भारताचा इतिहास 2 ते 3 प्रश्न होते. नागरिक शास्त्रावर 2 ते 3 प्रश्न, भूगोल 2 ते 3 आणि संविधानावर 1 ते 2 प्रश्न असे प्रश्न होते. असं डिस्ट्रीब्युशन होतं माझ्या मित्रांनो. बघा आपण मागाशी फक्त डिटेल क्वेश्चन्स बघितले, आता कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे ते बघतोय. बघा मित्रांनो पुढे बघूया, सामान्य विज्ञान. बघा सामान्य विज्ञान नाही म्हणायचं त्याला, सामान्य ज्ञान. बघा सामान्य ज्ञानामध्ये मित्रांनो क्रीडा आणि संस्कृती म्हणजे जे नृत्य प्रकार मगाशी आपण बघितला तो कोणत्या राज्यात आहे, त्या अनुषंगाने तुम्ही आता विविध राज्यांचे नृत्य प्रकार, विविध लेखक आणि त्यांचे पुस्तक हे पाठ करून जायचे. बघा अधिनियम आणि कलमे यावर देखील 2 ते 3 प्रश्न आणि माहिती आणि तंत्रज्ञानाशी संबंधित मूलभूत ज्ञान यावर 2 प्रश्न होते. बघा मित्रांनो पुढे बघूया, शब्दांचे वर्गीकरण, अक्षरांचे वर्गीकरण आणि संख्यांचे वर्गीकरण. बघा मित्रांनो, प्रत्यक्ष सांकेतिक लिपी, अक्षर सांकेतिक लिपी, तुलनात्मक सांकेतिक लिपी म्हणजे हा झाला बुद्धिमत्तेचा पाठ. बघा मित्रांनो, बुद्धिमत्ता आपण हे सर्व टॉपिक रोज विविध मिक्स प्रश्न घेतलेले, त्यामध्ये हे सर्व टॉपिक घेतलेले. मित्रांनो बघा, बुद्धिमत्ता जरी असेल तर पूर्ण बुद्धिमत्ता विचारत नाही, त्यातले 8 ते 10 टॉपिक असतात जे नेहमी विचारले जातात आणि आपण तेच चांगले करून गेलं तर आपले मार्क हातचे होतात. त्यामुळे सर्वांनी तेच करून जायचे. बघा मित्रांनो, रांगेतील क्रमांक ज्याला आपण सीटिंग अरेंजमेंट म्हणतो तो देखील आपण घेतलेले. बघा दिशा ज्ञान,
नातेसंबंध दिनदर्शिका मित्रांनो, ह्या सर्व हे जे 2 टॉपिक आहेत यावर आपण एक स्पेशल सेशन घेतलेलं आहे. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी YouTube वर सर्च करा आणि ते सेशन बघून घ्या, नक्कीच फायदा होईल. बघा मित्रांनो, पुढे जनरल नॉलेज, ज्याला आपण सामान्य ज्ञान म्हणतो बघा, चालू घडामोडी, भारताच्या आणि महाराष्ट्राच्या आणि भारतीय इतिहास 2 ते 3 प्रश्न आणि नागरिकशास्त्र 2 ते 3 प्रश्न. तर मित्रांनो, हा होता काल झालेला पेपर. कोणता? आरोग्य विभाग ग्रुप डी ची जी एक्झाम चालू आहे त्याचा. तर मित्रांनो, पुढील अपडेट घेऊन नक्कीच येऊ. बघा, तुमचे ज्यांचे पेपर होतील त्यांनी ऑफिसच्या नंबरवर आपल्याला जे शिक्षणला क्वेश्चन आले होते ते पाठवायचे, जेणेकरून आपण असेच व्हिडिओ बनवून दुसऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. पेपरचा पॅटर्न कसा होता येईल हे लक्षात येईल. तुर्तास इथंच थांबू. तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत लिंक शेअर करा. खूप खूप धन्यवाद.